तुम्ही शांत राहा कृपया. प्रथम आकाश भैया दुबैया यांचा जो निर्गुण हत्या आणि निर्गुण खून झालेला आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी सर्व श्रीरामपूरकर त्यांच्यावर प्रेम करणारे, मायेने त्यांना स्वीकारणारे, या दुबैया कुटुंबावर प्रेम करणारे या ठिकाणी संपूर्ण श्रीरामपूर एकत्र आलेले. तर मी या संपूर्ण माझ्या माय जनतेच्या वतीने आकाश भैया दुबैयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्या दिवशी आपण पोलीस स्टेशनला आक्रोश मोर्चा म्हणून जाऊन बसलो. एसपी साहेबांना येऊस तर आपण आकाश भैयाची बॉडी तिथंच ठेवली. आपल्याला न्याय देण्यासाठी आपण इथं आलेले. एक आकाश भैया नाही रे, असे खूप आहे. खूप जणांवर अन्याय अत्याचार झालेले आहे आणि ही सत्य घटना आत्ताशी कुठं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येऊ राहिलेली आहे. ही सत्य घटना आत्ताशी तुम्ही उघड झाल्या का? कित्येक वर्षापासून या श्रीरामपुरामध्ये गुन्हेगारी चालू आहे. श्रीरामपुराच्या चारही कोपऱ्याचा वार्ड नंबर 1 पासून ते 7 पर्यंतचा संपूर्ण गुन्हेगारी आहे. संपूर्ण गुन्हेगारी चालू आहे. सगळ्या गुन्हेगारांवर आपली मागणी आहे. या गुन्हेगारांचे छोट्या मोठ्याच्या टोळ्या आहे. या टोळ्यांचे जे मोहरके आहे या मोहरक्यांवर मोका अंतर्गत कायद्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर मोका लागला पाहिजे. आणि आपण सर्रास मागणी त्या दिवशी काय होती? जो गुन्हेगाराला पाळून स्वतः आका झाले त्या आकाला मोका लागला पाहिजे. कोणी असो तो, कोणत्याही वाढचा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, गुन्हेगाराला साथ नाही. एवढे गुन्हेगार फोपवलेत छोट्या मोठ्या जाती धर्मातले, आमचे का होईना, अरे सगळेच हे गुन्हेगार सगळे अल्पसंख्याक आहे, दलित आहे. त्यांचा सर्रास वापर करून घेतला जातो. आमदार साहेब यांचा वापर केला जातोय. यांना दारू, नशा, गांजा, इंजेक्शन, नशेले पदार्थ यांना सर्रास पुरवले जातात. चारी दिशाच्या कानाकोपऱ्याला पोरं गांजा पिऊन नशा करतात आणि नशेच्या धुंद होऊन बाल आरोपी, बाल गुन्हेगार हे पोरं बनलेले. आणि बाल गुन्हेगारांना सोडवण्याची एक सेपरेट टोळी आहे. ते काय सांगतात? खूप जण आज कालपासून आपण सगळे व्हिडिओ ऐकू राहिलोय. कोण किती सत्य बोलतं, कोण किती सत्य पचवतं, याच्यावर पण श्रीरामपूरकर हे काही सगळे उभे ना. सत्य आम्हाला किती पटलंय म्हणून आम्ही सगळे आज आकाश भाईला न्याय द्यायला आलोय. आकाश दुबैयाला बर का, आकाश दुबैयाला, शेखर दादाच्या पोराला, जे निष्पाप लेकरू आपल्यातून आज निघून गेलेले. हा आमच्या समाजाचा नाहीये. माझा काही संबंध कुणाशी? अरे तो जरी आमच्या समाजाचा असला तर तुम्ही पाळून ठेवलेले पिलावर तयार झालेले. जसं पूर्वी हागणदारी मुक्त गाव झाले पाहिजे म्हणून पंचायत समिती अंतर्गत, जिल्हा परिषद अंतर्गत योजना राबवल्या जायच्या. आता हागणदारी मुक्त गुन्हेगार झाले, हागणदारीचे गुन्हेगार झाले. प्रत्येक टप्प्यात हे हागणदारी सारखे गुन्हेगार तयार झालेले. या सगळ्याच गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे. पुन्हा एकाचं नाव आहे आपल्या समोर. सर्वच गुन्हेगारी इथं फोपवलेली आहे. एवढी कशी गुन्हेगारी? पूर्वी रस्त्याने जर चाललं धक्का लागला, सॉरी, एवढं जमत होतं ना. आता अरे रोख तिकडचे म्हणणार, इकडे म्हणतो अरे थांबरे थांब, धर रे याला धर. अरे जगायचं कसं? सगळीकडे हक्क आहे आणि या सगळ्याच हक्कावर मोका लागला पाहिजे. यांना यांचा बंदोबस्त कडक झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं पोलिसांना आव्हान, आपण आपली शक्ती दाखवली आहे. खऱ्या अर्थानं पोलिसांना, एसपी साहेबांना आव्हान आहे. अरे ताकद असेल तर सगळ्यांनी, हे आमदार साहेबांनी त्यांनी खुले आमदार घेतले, करा कारवाया. किती पोरी कुठं कशा अवस्थेत आहे, कोणती महिला सुरक्षित आहे? कोणीच नाहीये. घाबरून काही जण यांच्या बायका झाले रे भाऊ, घाबरून थांबा बोलून सत्य आहे. आणि हे काय, कोणी रेकॉर्डिंग करायचं, कोणी माझा व्हिडिओ व्हायरल करायचं, मला काय हाऊस नाही रे बाबा. मला कोणाची भीती नाही, मला काही नाही. माझ्या घरी पाहुणे होते म्हणून मी 1-2 दिवस साहेब आले नाही. मला काय कोण धमकावतो नाही. मला काय धमकावतो? गोंड्याहून गुंडी मी. अरे वा रे वा,
काय काय कुठं कुठं चालतंय मला घ्या विचारून. ते आदर्श नगर, आदर्श नाही हा आदर्श विधान तिथे आहेत हा सिद्धार्थ नगरला सगळे आमचे पोरं टोळक्याने गुन्हेगार वाढलेले केवळ नशा पायी. कोणला आई आहे कोणला बाप नाही, एकीला नवरा आहे एकीचा नवरा सोडेल दुसरा ठेवेल आणि सगळ्यांना पोचणारे मोठे हाका. हे हाका यांच्याकडे पैसे अहो तुम्ही चौकशा करा वकील यांचे जामीनदार यांचे आणि गुन्हेगार आमचे सर्रास शिक्षण नाही संस्कार नाही आई बाप अडाणी. हा वाईट वाटतं समाजाच्या पोरं आज गुन्हेगार बनले, वाईट वाटतं. समुपदेशन घेण्याची गरज आहे प्रत्येक समाजामध्ये. आज आपल्या लेकरांना सपा शिकवा, संघटित करा त्यांना आणि चांगलं चांगलं ज्ञान द्या. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.